चालेल. पाठवणार नाही. उद्धवजी, विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि तुमचा पक्ष हा असा वेगळे दोन पक्षच एकत्र राहणार आहे का? कारण तुम्ही म्हटलेत की आम्ही एकत्र आलोय ते दूर जाण्यासाठी नाही. आता मिंदे आणि भाजप हे एकत्र विलीन होणार का? तेवढं तर आमचं काही वैर नाहीये ना. आम्ही एका उद्देशाने एकत्र आलेलो आहोत, भाऊ आहोत, आणि एका उद्देशाने आम्ही लढतो आहोत. पहिले ही लढाईची सुरुवात झालेली आहे. आम्हाला काही हवंय म्हणून आम्ही एकत्र नाही आलोय, आम्हाला काहीतरी द्यायचंय म्हणून आम्ही एकत्र आलोय. आज तेजस ठाकरे तुमच्या बरोबर बरेचदा प्रचारात दिसत आहेत. त्यांनी राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का? तो त्याचा प्रश्न आहे. पण तेजस काय आणि आदित्य काय? आदित्य तर अगदी माझ्याबरोबर तो तेव्हा अर्थात बाळासाहेब पण होते, तो मला असं वाटतं 4-5 वर्षाचा असल्यापासून येतोय. म्हणजे एक माझ्याकडे फोटो पण आहे, जे नाशिकचं अधिवेशन झालं होतं तेव्हाचा एवढासा तो त्याच्या नाईट ड्रेसच्या लेंग्यामधला आहे, आणि त्याला माझी स्टेजवरती घेऊन येत, कारण त्याला आमच्यामध्ये येऊन बसायचं होतं. तर आता मी सुद्धा ह्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. मला कुठे माहिती, मी या क्षेत्रातला नाहीये खरं म्हटलं तर. आमचं घरात कला, त्याच्यानंतर आजोबांचं समाज सुधारणा, ते फार त्यांची भाषा कडक होती. आणि नंतर आता हे समाज जे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. आता यांचं काही सेवा दिसतच नाही, नुसते मेवा भाऊ झालेत. त्याच्यामुळे तो एक घरात इंटरेस्ट असतो. ज्या वातावरणात आपण वाढतो ते वातावरण आपल्यावरती परिणाम करत असतं, आणि त्याला पण ह्या सगळ्या गोष्टी तो बघतो. आमच्यावरती नालायक आरोप करतायत, त्याने त्याला सुद्धा दुःख होतं. हे मध्ये आदित्यवरती आरोप झाले, माझ्यावरती करतायत, अगदी रश्मीवरती झाले, त्याच्यावरती झाले. मग ही संस्कृती नव्हती. एवढा नालायक आणि कृतज्ञ हिंदू कधीच नव्हता, आणि हिंदू नाहीये तसा. हे हिंदुत्वाला बदनाम करतात. कौटुंबिक बदनामी करणारे हिंदू असू शकत नाहीत, आणि ते मुसलमान पण असू शकत नाहीत, ख्रिश्चन असू, ते मुळात माणूसच असू शकत नाहीत. आजचा हा जो लढा आहे त्याला बघता म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकला असाल, बऱ्याच गोष्टी आम्ही सुद्धा ऐकल्या, पण तुम्ही त्याहून जास्त तुम्हाला माहिती आहे. पण असं काय आहे जे त्यांनी सांगितलं ज्याची तुम्हाला आज खूप गरज भासते किंवा ती जे आठवते? करतोय, जे माझ्या आजोबांनी त्यांना शिकवलं, त्यांनी मला शिकवलं, ढोंगाला लाथ मार. मी ढोंगाला लाथ मारतोय. हे यांचं हिंदुत्वाचं ढोंग आहे, ज्याला मी लाथ मारतोय. म्हणजे खरं तर पुढचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे, आणि तुम्हाला मी एक राजकीय विश्लेषक म्हणून विचारते की मी विश्लेषक वगैरे नाही, मी राजकारणी माणूस नाहीये. कला हे माझं क्षेत्र आहे. मी माझ्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख ही ओळख होण्यापूर्वी माझी त्यांची ओळख वडील आणि मुलगा हे माझं नातं आहे, आणि मी पुत्र कर्तव्य म्हणून ह्या क्षेत्रात आहे. पण मी जबाबदारी सोडून पळणारा नाही. शरद पवार आणि अजित पवार, म्हणजे आता ही निवडणुका झाल्यानंतर पुढची जी काही राजकीय घडामोड आहे ती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काय करणार ह्याकडे लक्ष असणार आहे. तुम्हाला वाटतंय का, तुम्ही त्यांना जवळून बघता, फक्त एक औपचारिकता उरली आहे? आता विश्लेषक म्हटल्यावरती मला 6.4 असं वाटतं की असं होईल, आणि 3.2 असं वाटतं की तसं होईल. अच्छा, म्हणजे कमी वाटतंय तुम्हाला तसं? नाही, आता असं कोणतं आणि तसं कोणतं तुम्हाला काय माहिती. मी विश्लेषक आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला न कळणाऱ्या भाषेतच बोलायला पाहिजे. तुम्हाला मग पुढचं विश्लेषण विचारते. असंच उत्तर देणार की जर ते पूर्णांकात नाही, अपूर्णांकात देईल, त्याचा येणाऱ्या 4 वर्षावर परिणाम होऊ शकतो. म्हणून माझा पुढचा प्रश्न आहे की ते जर दोघे मी तुम्हाला खरं सांगू, मला प्रामाणिकपणाने असं वाटतं त्या दोघांनी यावं न यावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला सगळ्यात मोठी जी चिंता चाललेली आहे की भारतीय जनता पक्ष हा पहिला भारतीय जनता पक्ष राहिला नाही. आणि मी हे आपुलकीने सांगतोय, त्यांचा विरोधक म्हणून नाही सांगत. ते ज्या पद्धतीने राजकारण हाकतायत आणि झुंड दडपशाही करतायत, हे लोकांच्या मनातल्या असंतोषाला काडी लावतायत, आणि हे आपल्या देशाला भारी पडेल. काल तुम्ही नाशिकला सेंचुरी पारचा नारा दिलाय. मुंबईसाठी काय टार्गेट आहे?
तिकडे सेंचुरी पाहिलं तर इकडे डबल सेंचुरी मारली पाहिजे मग. नाही, मग हे आकड्याचे खेळ मी कधी खेळत नाही. जो काय आम्ही प्रामाणिकपणाने कारभार केलाय तो जनतेसमोर आहे. आणि गेली 4 वर्ष हा कारभार पुसायला म्हणून त्यांनी वेळ लावला. मुंबईच्या ठेवी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की खरंच मला वाईट वाटतं, आज मुंबईला उत्पन्नाचा स्रोत असं कोणत्याही त्यांनी ठेवलेलं नाहीये. सगळे ऑक्ट्राय होता तो मारला, तो काय त्याचं जीएसटी केला, जे उद्योगधंदे होते ते गुजरातला नेले, डायमंड मार्केट गुजरातला नेलं, अगदी फिल्मफेअर असेल, मुंबईची फायनल असेल, म्हणजे जे काय उत्पन्नाचं साधन होतं ते सगळं गुजरातला नेलेलं आहे. आणि मुंबईवरती आता 3 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे. हे पाहिलं की जीव जळतो. अरे माझे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही मुंबईकडे बघताय. बरं, अंडी तर खातच होतात ना शाकाहारी असून, आता कोंबडी का कापायला निघालात? तर तुम्ही मुंबईची दुर्दशा नका करू. त्याच्यामुळे ती दुर्दशा होऊ न देण्यासाठी म्हणून आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक बघतो. उद्धवजी, तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.